आज आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमधला पुढचा पार्ट शिकणार आहोत. काल आपण त्यामध्ये जे बघितलेले पार्ट्स आहेत त्याला अगोदर रिवाइज करून नंतर पुढचे पार्ट शिकू. काल आपण सेल म्हणजे काय, सेलची साईज आणि शेप काय असतो, सेल कोणी डिस्कवर केला आणि त्याचबरोबर सेल थेरी काय आहे, त्याचे पॉस्युलेट्स काय आहेत आणि व्हॉट इज स्टेम सेल याच्याबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे. तर आता आपण पुढच्या जे काही टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल बोलू. तर आज आपण टाइप्स ऑफ सेलबद्दल शिकणार आहोत. जनरली मेन दोन टाइप्स आहेत सेलचे टाइप्स. जनरली दोन टाइप्समध्ये आपण पाहतो, एक प्रोकॅरियोटिक सेल अँड सेकंड वन यूकॅरियोटिक सेल. तर डिटेलमध्ये तर पाहायचंच आहे, पण अगोदर मेन डिफरन्स काय आहे तो पाहू. तर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, तर प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह आणि कॅरिओट मीन्स न्यूक्लियस. कॅरिओट मीन्स न्यूक्लियस म्हणजे काय प्रोकॅरियोटिक सेल, दोज सेल्स हॅविंग द प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, दोज सेल्स कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल. ज्या सेल्समध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. यूकॅरियोट म्हणजे काय, तर यू मीन्स ॲडव्हान्स्ड, यू मीन्स ॲडव्हान्स, कॅरिओट मीन्स न्यूक्लियस. दोज सेल्स हॅविंग द ॲडव्हान्स न्यूक्लियस, दोज सेल्स कॉल्ड ॲज अ यूकॅरियोटिक सेल. आता प्रिमिटिव्ह न्यूक्लियस जो की अनडेव्हलप्ड आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे, अनडेव्हलप्ड आहे, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, अशा सेल्सना आपण प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया. ओके, आपण जनरली ज्यावेळेस प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल सांगतो बॅक्टेरिया. जनरली जे काही सेल्स आहेत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा अनडेव्हलप्ड आहे अशा सेल्सना आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. यूकॅरियोटिक सेलमध्ये आपण जनरली ॲडव्हान्स न्यूक्लियस असणे म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस हा पूर्णपणे डेव्हलप्ड असतो. कसा असेल, डेव्हलप्ड न्यूक्लियस. ओके, ज्या सेलमध्ये न्यूक्लियस हा पूर्ण वेल डेव्हलप्ड आहे तशा सेल्सला आपण काय म्हणतो, यूकॅरियोटिक सेल म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल आपण जनरली खूप सारे बघतो, ज्याच्यामध्ये फंगाय आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आणि त्याचबरोबर प्रोटिस्टा सुद्धा. हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, तर यूकॅरियोटिक सेलमध्ये. या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये किंवा हे कशापासून, कोणत्या सेल्सपासून बनलेले आहेत, तर यूकॅरियोटिक सेलपासून बनलेले. तर जनरली आपण जर याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला विटेकरची 5 किंगडम सिस्टीम आठवते. 5 किंगडम सिस्टीमनुसार जर बघितलं तर याला पूर्ण डिवाइड केलेलं आहे. बॅक्टेरिया जो की आपण मोनेरा, किंगडम मोनेरानुसार घेतो. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रोकॅरियोटिक सेल जो आहे तो जनरली कोणत्या किंगडममध्ये येतो, तर जो काही मोनेरा किंगडममध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत, प्रोकॅरियोटिक सेलपासून बनलेले. तसंच यूकॅरियोटमध्ये फक्त एक्सेप्ट मोनेरा, बाकीचे जे 4 किंगडम आहेत, कारण की विटेकरनी 5 किंगडम सिस्टीम सांगितली, 5 किंगडम सिस्टीम, त्याच्यातली मोनेरा जर सोडलं तर बाकीच्या 4 किंगडम सिस्टीममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते प्रत्येक ऑर्गॅनिझम कोणत्या सेलपासून बनलेले आहेत, तर यूकॅरियोटिक सेलपासून बनलेले आहेत. फंगाय, किंगडम फंगाय, प्लांट्स, किंगडम प्लांटी, ॲनिमल्स, किंगडम ॲनिमिलिया अँड किंगडम प्रोटिस्टा. ओके, तर याच्यामध्ये जर एक्झाम्पलनुसार जर सांगितलं फक्त किंगडम मोनेरामधलेच ऑर्गॅनिझम्स हे कशापासून बनलेले आहेत, तर प्रोकॅरियोटिक सेलपासून बनलेत. बाकीचे 4ही जर किंगडम्स आपण पकडले तर त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते यूकॅरियोटिक सेलपासून बनलेले. तर याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, तर हा जो न्यूक्लियस आहे हा अनडेव्हलप्ड असतो. ओके, आणि याच्यामध्ये न्यूक्लियस हा डेव्हलप्ड असतो. पण जे काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स आहेत, ओके,
सेलमध्ये जेव्हा आपण बघतो न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये खूप सारे ऑर्गॅनेलिज असतात. तर जे काही ऑर्गॅनेल्स आहेत मेम्ब्रेन बाउंड ते सगळे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. कशामध्ये? यूकॅरियोटमध्ये मेम्ब्रेन बाउंड जे काही स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण ऑर्गेनल्स म्हणतो ते कशामध्ये प्रेझेंट असतात? तर ओके, जे काही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत ते कशामध्ये प्रेझेंट आहेत? तर यूकॅरियोटिक सेलमध्ये. पण याच्यामध्ये जे काही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतात ते ॲब्सेंट असतात. काय असतात? ॲब्सेंट असतात. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट नसतात आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गॅनिझम जे मेम्ब्रेन बाउंड्स आहेत ते काय असतात? प्रेझेंट असतात. जसं की मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, हे ज्या काही ऑर्गॅनेलिज आहेत ते यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. पण एक कॉमन गोष्ट आहे दोन्हीमध्ये की रायबोझोम जो आहे हा मेम्ब्रेन बाउंड नाही आहे. रायबोझोम हा ऑर्गॅनल डबल मेम्ब्रेन बाउंड नाही आहे, म्हणून हा यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतोच आणि त्याचबरोबर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. ओके, तर जनरली काय तर सेल टाईप्समध्ये फक्त मेनली 2 टाईप्स येतात, एक प्रोकॅरियोटिक सेल आणि सेकंड वन यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? ज्यांचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियोट मीन्स न्यूक्लियस. ज्यांचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे अशा सेल्सला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. जसं की एक्झाम्पल आपण बॅक्टेरिया म्हणतो किंवा अनडेव्हलप्ड न्यूक्लियस सुद्धा आपण प्रिमिटिव्ह न्यूक्लियसला म्हणू शकतो. त्याचबरोबर याचे एक्झाम्पल जे येतील जर किंगडमनुसार बघितलं तर किंगडम मोनेरामधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर जे काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेलिज आहेत त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतात. यूकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस हा ॲडव्हान्स्ड असतो, म्हणजेच वेल डेव्हलप्ड आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो फंगाय, प्लांट्स, ॲनिमल्स अँड प्रोटिस्टामधले कोणतेही ऑर्गॅनिझम जर घेतले तर ते प्रत्येक ऑर्गॅनिझम कशापासून बनलेलं आहे तर यूकॅरियोटिक सेलपासून बनलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात आणि रायबोझोम हे दोन्हीमध्ये कॉमन आहे कारण की हा मेम्ब्रेन बाउंड नाही आहे. याच्या व्यतिरिक्त जर मेन बघितलं तर आपण ऑलवेज सेलबद्दल जर बघितलं तर ऑलवेज सांगत असतो की युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. बरोबर आहे. युनिसेल्युलर कशाला म्हणतात आपल्याला माहित आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय तर ज्यांच्यामध्ये युनि मीन्स 1 आणि सेल्युलर मीन्स सेल. जो ऑर्गॅनिझम फक्त 1 सेल्स पासून बनलेला आहे तशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया सुद्धा घेऊ शकतो. ओके, आणि त्याचबरोबर मल्टीसेल्युलर सेकंड टाईप मल्टीसेल्युलर. मल्टी मीन्स मेनी. ओके, तर जे काही ऑर्गॅनिझम्स एकापेक्षा जास्त सेल्सपासून बनलेले असतात त्या ऑर्गॅनिझम्सला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतो. याच्यामध्ये मग जे काही हायर ऑर्गॅनिझम्स आहेत प्लांट्स, ॲनिमल्स हे सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये येतात. ओके, तर हे जे काही आहे ते जनरल आहे. आता आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल. आता आपण सेलचे टाईप्स बघितले तर आता डिटेलमध्ये एक एक सेल बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक सेल. आताच मी सांगितलं प्रोकॅरियोटिक सेल. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरियोट मीन्स न्यूक्लियस अँड सेल. तर ज्या न्यूक्लियसमध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे बॅक्टेरियल सेल. ओके, बॅक्टेरिया. तर याच्यामध्ये आपण त्याची सेल काढणार आहोत बॅक्टेरियल सेल. तर सर्वात पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक सेल जी आहे ती 3 मेंबर आउटर 3 मेंबर्स असतात. जनरली प्रोकॅरियोटिक सेल ओव्हल ओव्हल असते, ओव्हल शेपमध्ये असते. ओके, तर सर्वात पहिल्यांदा हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. ओके, 3 लेअरपासून बनलेली आहे. सर्वात इन्नर लेअर जी आहे याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो
फॉस्फोलिपिड पासून बनलेला आहे. ओके, कशापासून? फॉस्फोलिपिड. ओके, फॉस्फोलिपिड पासून बनलेला आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हा पूर्णपणे इनर साईडचा असतो. आणि हा जो मेम्ब्रेन आहे याच्यामुळे जे काही इंटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते त्याच्यानुसार याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्ट करायचं आहे किंवा बाहेर सोडायचं आहे ते आपण या मेम्ब्रेननुसार बॅक्टेरियल सेल करतात. त्याचबरोबर सेकंड लेअर जी आहे, मी पूर्ण नाही काढत, एकाच साईडला काढते किंवा पूर्ण काढू. ओके, तर सेकंड लेअर जी आहे ती सेल वॉल. काय? सेल वॉल. सेकंड जो मेम्ब्रेन आहे तो सेल वॉल, जो की पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली. ओके, सेकंड जो प्लाझ्माच्या नंतरचा जो पार्ट आहे तो सेल वॉल आहे आणि तो जनरली कशापासून बनलेला आहे तर पेप्टिडोग्लायकॉन पासून बनलेला आहे. आणि थर्ड जी लेअर आहे, जी सर्वात आउटर लेअर आहे, आउटर जी लेअर आहे ती ग्लायकोकॅलिक्स पासून बनलेली आहे. ओके, ज्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात. जर ही लूज लेअर असेल, दोन टाईपचे याच्यामध्ये लेयर्स आहेत, जर ती लूज असेल तर त्याला स्लिम म्हणतात. ओके, आणि जर ती टफ असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात. जर ही लेअर लूज असेल, लूज लेअर असेल तर त्याला स्लिम ग्लायकोकॅलिक्स म्हणतात आणि जर ही टफ असेल तर त्याला कॅप्सूल असं म्हणतात. ओके, तर आउटर 3 लेअर आहेत. सर्वात आउटर मोस्ट आहे ग्लायकोकॅलिक्स, जे की 2 मध्ये पाहू शकतो. जी लूज असेल तर स्लिम म्हणतात आणि जर टफ असेल तर कॅप्सूल म्हणतात. सेकंड जी मिडल लेअर आहे ज्याला आपण सेल वॉल म्हणतो. ही जी सेल वॉल आहे जनरली पेप्टिडोग्लायकेन पासून बनलेली आहे. आणि इनर मोस्ट जी लेअर आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला म्हणतो आणि तो फॉस्फोलिपिड पासून बनलेला आहे. ओके, तर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये काही फोल्ड्स असतात, काही फोल्ड्स फॉर्म होतात. तर हे जे फोल्ड्स आहेत याला मिसोझोम्स म्हणतात. मिसोझोम्स म्हणतात. हे मिसोझोम्स काय आहेत तर जनरली जे काही DNA आहेत त्यांच्यासाठी रिप्लिकेशनमध्ये त्यांची मदत करते, DNA रिप्लिकेशनसाठी. त्याचबरोबर सेकंड वर्किंग, जसं की युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया जसं एनर्जी फॉर्मेशन करतो त्याचप्रमाणे हा वर्क करतो मायटोकॉन्ड्रियासारखा. ओके, मायटोकॉन्ड्रियासारखं याचं फंक्शन आहे. ओके, त्याचबरोबर हा जो मेसोझोम आहे जनरली प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि मिसोझोम याला एक स्ट्रक्चर बाउंड असतं ज्याला आपण DNA म्हणतो. ओके, आणि DNA हा ऑलवेज सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA कसा असतो? सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो आणि तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि मिसोझोमला अटॅच असतो, ज्याच्यामुळे मिसोझोम ज्यावेळेस रिप्लिकेशनची प्रोसेस होते त्यावेळेस मिसोझोम थ्रू त्याला हेल्प होते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मिसोझोमचा आणखीन एक मेन फंक्शन आहे की तो सेल वॉल फॉर्मेशन करतो. मिसोझोमचा आणखीन वर्क जे मेन फंक्शन काय आहे तर सेल वॉल फॉर्मेशन करतो. तर हा जो DNA आहे तो सर्क्युलर DNA असतो. त्याचबरोबर सेलमध्ये जो काही इनर स्पेस दिसतोय तो आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा पूर्णपणे फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये वॉटर, मिनरल्स, एन्झाईम्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस एक्सेट्रा असे खूप सारे सबस्टन्सेस हे अटॅच असतात, जे इन्क्लुडेड असतात, जे की पूर्ण सेलला अदर फंक्शनिंगसाठी हेल्पफुल असतात. ओके, आणि त्याचबरोबर जो की एक जो ऑर्गॅनली प्रेझेंट आहे तो आहे रायबोझोम. रायबोझोम हा कॉमन आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये.
तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स हे सायटोप्लाझममध्ये असतात आणि त्याचबरोबर हा जो रायबोझोम आहे तो 70S टाईपचा आहे. ओके, ज्यावेळेस आपण रायबोझोम डिटेलमध्ये पाहू त्यावेळेस 70S टाईप काय असतो तो बघणारच आहोत. पण एवढं लक्षात ठेवा की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम हा 70S टाईपचा असतो. ओके, तर याच्यामध्ये आणखीन जो मेन जो पार्ट आहे तो आहे प्लास्टिड. ओके, हा जो प्लास्टिड आहे जनरली हा प्लास्टिड एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग DNA मॉलिक्यूल आहे. ओके, जनरली हा जो प्लास्टिड आहे काही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो किंवा काही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. याच्यानुसार प्लास्टिड जर प्रेझेंट असेल तर त्या सेल्सना काय म्हणतात, पॉझिटिव्ह स्टेन. आणि प्लास्टिड जर अब्सेंट असेल तर त्या सेल्सला म्हणतात नेगेटिव्ह स्टेनिंग. ज्यावेळेस स्टेनिंग केली जाते सेल्स त्यावेळेस प्लास्टिड जर प्रेझेंट असेल तर स्टेनिंग होते आणि नसेल तर स्टेनिंग होत नाही. तर ह्या जो प्लास्टिड असेल तर त्याला पॉझिटिव्ह स्टेनिंग म्हणतात आणि प्लास्टिड अब्सेंट असेल तर निगेटिव्ह स्टेनिंग म्हणतात. ओके, तर हा जो प्लास्टिड आहे हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग DNA मॉलिक्यूल आहे. तर याच्यामध्ये 2 टाईप्सचे जीन्स प्रेझेंट आहेत किंवा 2 टाईपचे प्लास्मिड्स असतात. तर हे जे प्लास्मिड्स आहेत 2 टाईप्सचे आहेत, एक F प्लास्मिड आणि दुसरा आहे R प्लास्मिड. F प्लास्मिड काय आहे तर तो रिप्रोडक्शनसाठी असतो. F प्लास्मिडचं मेन फंक्शन काय आहे तर रिप्रोडक्शन. आणि R प्लास्मिडचं काय फंक्शन आहे किंवा R प्लास्मिड कशासाठी ओळखला जातो तर R प्लास्मिडमध्ये जनरली अँटीबायोटिक रेजिस्टन्स असतं. F प्लास्मिड काय करतो तर रिप्रोडक्शन करतो आणि R प्लास्मिड हा अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे, म्हणजे रेजिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. तर हे 2 प्रकारचे प्लास्मिड्स असतात. त्याचबरोबर जो आउटर मेम्ब्रेन आहे त्याच्यावरती काही स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात. ओके, तर हे जे स्ट्रक्चर्स आपल्याला अनेक ठिकाणी असतात तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला म्हणतात फिमरी. फिमरी हे काय आहे तर अधेसिव्ह पोर्शन आहे सेलचा, त्याच्यामुळे मूवमेंट करण्यासाठी किंवा क्लाइम्बिंगसाठी सेलला हेल्प होते. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन आहे सिलिया, हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके, हेअर लाईक स्ट्रक्चर सिलिया नसेल तर एक पार्ट असतो जो की आहे फ्लॅजेला. सिलिया किंवा फ्लॅजेला या दोन्हीपैकी कोणताही एक पार्ट असतो. सिलिया जो आहे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे आणि फ्लॅजेला हा व्हीप लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामुळे सेलला मूवमेंट करण्यासाठी त्याची हेल्प होते. त्याच्यानंतर हा जो फिमरिओ आहे याच्यापेक्षा थोडी हाईट जास्त असणारा असा एक पार्ट असतो, त्याला पिलाय असे म्हणतात. ओके, आणि पिलाय हा सुद्धा ट्रान्सपोर्टसाठी किंवा इंटर सेल्युलर कम्युनिकेशनसाठी हेल्पफुल आहे. ओके, तर हा प्रोकॅरियोटिक सेल हा अशा टाईपचा असतो. ओके, तर जनरली आपण जर हे स्ट्रक्चर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हा खूप सिंपल वाटेल, कारण की याच्यामध्ये जास्त असं कॉम्प्लेक्सिव्ह स्ट्रक्चर असं काहीच नाही आहे, कारण की यूकॅरियोटिक सेल हा ॲडव्हान्स्ड आहे. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्ही न्यूक्लियस बघितलं तर इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कुठेच नाही आहे. जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते इतरत्र सायटोप्लाझममध्ये कुठेही बाउंड असतं. तर जनरली आपण बघतो DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, तर तो कुठे बाउंड आहे तर मिसोझोम आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला बाउंड आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा सेल जी आहे प्रोकॅरियोटिक सेल ही 3 लेअर पासून बनलेली आहे. सर्वात आउटर लेअर जो आहे तो आहे ग्लायकोकॅलिक्स. हा जर लूज मेम्ब्रेन असेल तर त्याला स्लिम म्हणतात आणि जर तो टफ असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात. ओके, सेकंड लेअर सेल वॉल ही पेप्टाइडोग्लायकेन पासून बनलेली.
पेप्टायडोग्लायकन पासून सेकंड लेअर जी आहे ती सेल वॉल बनलेली आहे. जनरली सेल वॉल कोण फॉर्म करतं तर मिसोझोम फॉर्मेशन करतो. थर्ड जी इनर मोस्ट लेअर आहे ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे तर फॉस्फोलिपिड पासून बनलेली आहे. आणि इनर जर स्ट्रक्चर बघितलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन जनरली इंटरसेल्युलर जे काही ट्रान्सपोर्ट असतं त्याच्यासाठी हेल्प करतं. आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो एक फोल्डिंग फॉर्मेशन करतो ज्याला आपण मिसोझोम्स म्हणतो. आणि मिसोझोम्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रोकॅरियोटिक सेलचा, बिकॉज मिसोझोम्स फॉर्मेशन टू द सेल वॉल. सेल वॉल फॉर्मेशनसाठी मिसोझोम हेल्प करतो. त्याचबरोबर डीएनएचं रिप्लिकेशनसाठी मिसोझोम हेल्प करतो. आणि मिसोझोम जो यूकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया जे वर्क करतं ते वर्क मिसोझोम हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये करतं. म्हणजे एनर्जी फॉर्मेशन असेल तर ज्यावेळेस रेस्पायरेशनची प्रोसेस असते ते सुद्धा कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया करतो. कशामध्ये, यूकॅरियोटिक सेलमध्ये. पण याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, तर रेस्पायरेशनची प्रोसेस जी आहे ते कोण करतं तर मिसोझोम करतो. त्याच्यानंतर जे काही आपल्याला लिक्विड फ्लुइड फॉर्मेशन सारखं दिसतं तर सेलमध्ये जनरली काय आहे तर सायटोप्लाझम आहे. आणि हा जो सायटोप्लाझम आहे याच्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात, वॉटर, मिनरल्स, एन्झाईम्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस एक्सेट्रा. हे कशासाठी असतात तर सेलचं जे काही फूड सबस्टन्सेस आहेत ते इथे फॉर्म असतात. तर त्याच्यानंतर मेन जो आहे तो रायबोझोम. रायबोझोम हा प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक दोन्ही सेलमध्ये सेम आहे, तो खूपच गरजेचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर रायबोझोम बघितला तर तो 70S टाईपचा आहे. त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे तो आहे प्लास्मिड. प्लास्मिड काय आहे तर प्लास्मिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग डीएनए मॉलिक्यूल आहे. आणि हा जो आहे तो दोन फॅक्टर्स पासून दोन प्लास्मिड टाइप्स असतात. एक प्लास्मिड टाइप जो की रिप्रोडक्शनसाठी आहे आणि आर टाइप जो अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे. एफ रिप्रोडक्शन आणि आर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. ओके. आणि जर प्लास्मिड असेल प्रेझेंट असेल तर पॉझिटिव्ह स्टेन आणि अब्सेंट असेल तर निगेटिव्ह स्टेन म्हणतात. ओके. तर हे जे पूर्ण आहे याच्यामध्ये मेन 3 आउटर लेयरला जे अटॅच आहेत, फिमरी जे की स्ट्रक्चर आहे अधेशनचं काम करतं ज्याच्यामुळे क्लाइम्बिंग प्रोसेस थ्रू हे आपली मुवमेंट करू शकतात. सिलिया किंवा फ्लॅजेला ह्या दोन्हीपैकी जे सेल्स आहेत ज्याच्यामुळं सिलिया हा हेअर लाईक स्ट्रक्चर असतो, फ्लॅजेला हा विप लाईक स्ट्रक्चर असतो ज्याच्यामुळे मुवमेंट करणं सेलला पॉसिबल असतं. त्याच्यानंतर पिलाय हा सुद्धा फेमरीपेक्षा लार्ज साईजचा आहे ज्याच्यामुळे त्यांना इंटरसेल्युलर कम्युनिकेशन थ्रू हेल्प होते. ओके. तर त्याच्यानंतर एक आहे ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम नेगेटिव्ह. व्हॉट इज मीन बाय ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम नेगेटिव्ह तर ग्राम पॉझिटिव्ह G+ और G-. ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय तर जो काही सेल वॉल आहे तो जर स्टेनिंग घेत असेल तर त्या म्हणजे सेल वॉल हा जनरली कशापासून बनलेला आहे, पेप्टायडोग्लायकेन पासून बनलेला. ओके. ज्यावेळेस स्टेनिंग होते त्यावेळेस हा जर सेल वॉल प्रेझेंट असेल, तो जर स्टेन घेत असेल तर तो पर्पल कलरचा होतो, तर त्यावेळेस त्याला ग्राम पॉझिटिव्ह म्हणतात. स्टेनिंग. ओके. गेट स्टेनिंग. जर स्टेनिंग होत असेल तर त्याला ग्राम पॉझिटिव्ह म्हणतात. नो स्टेनिंग जर सेलवर हा पेप्टायडोग्लायकेन पासून बनलेला आहे तर ज्यावेळेस स्टेनिंग केली जाते त्यावेळेस पर्पल कलरचा होतो आणि हा जो सेल वॉल आहे तो स्टेन घेतो म्हणून त्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह म्हणतो. पण जर सेल वॉल हा जर स्टेन घेत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया किंवा सेल म्हणतो. ओके. तर हा पूर्ण जो आहे तो प्रोकॅरियोटिक सेल आहे ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पलमध्ये बॅक्टेरियल सेल बघितली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यूकॅरियोटिक सेलमध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स आणि यूकॅरियोटिक सेल काय असते हे पाहणार आहोत.